समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर वटपौर्णिमा होती म्हणून मी हे काढून ठेवलं होतं, पण हे आता शुद्धीकरण केलं पाहिजे. म्हणजे कसं मी बांगड्या भरल्या होत्या, बांगड्या भरताना त्या ताईंनी माझ्या हाताला माझ्या याला ब्रेसलेट हात लावला होता, त्यामुळे ह्याला कुणाचा स्पर्श होऊन द्यायचा नसतो आणि हे जरासं दूषित झाले, म्हणजे त्याच्यावर निगेटिव्ह शक्तीचा परिणाम झालेला आहे. बाहेर मी वटपौर्णिमेच्या ह्यानं खूप जणांच्या संपर्कात आले किंवा हे खूप जणांच्या हातात पिशवी ठेवलं होतं प्लास्टिकच्या, त्यामुळे खूप जणांनी हातात सुद्धा घेतलं होतं याला आणि बघितलं सुद्धा होतं की कसं आहे काय आहे. हातात आपल्या असलं काही प्रॉब्लेम येत नाही, पण आता याला आपल्याला हिलिंग करायचं आहे किंवा याला चार्ज करायचं आहे, त्याला आपली एनर्जी द्यायची आहे आणि ही एकदा एनर्जी दिल्यानंतर आपण याला वेअर करू शकतो. तर तुम्हाला मी 2-3 पद्धती आहेत त्या मी तुम्हाला सांगते. एक तरी गुलाबजल असतं आपलं, त्याच्यामध्ये हे जरासं फ्रेश करून घ्यायचं, त्या पाण्यामध्ये थोडंसं ठेवून आपण याला फ्रेश करायचं. आणि दुसरं आता जे आहे ते मी याचं मनी प्लांटचं झाड आहे आपल्याकडे, तर आहे मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते. ते मनी प्लांटचं झाड आहे, त्याच्यावरती हे ठेवायचं आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्याला द्यायची आहे. आणि दुसरं म्हणजे पावसाचं पाणी जास्त फ्रेश जे पडतं त्यामध्ये सुद्धा हे फ्रेश करायचं मी करणार आहे, पण ते आता तुम्हाला दाखवता येणार नाही. आता ऊन पडले, मगाशी पाऊस पडून गेलाय आणि मला हे आता घालायचं होतं थोड्या वेळाने वेअर करायचं होतं, म्हणून मी आज गुरुवार पण आहे म्हणून काल बुधवार होता, मी हे स्वामी समर्थांच्या जवळ ठेवून दिलं होतं 24 तास तरी. जेव्हा 24 तास तरी मी देवासमोर ठेवलं होतं, हे आता काढलं आहे तिथून आणि मी इथं ठेवते. कमीत कमी एक अर्धा 15-20 मिनिटं तरी ठेवून द्यायचं आणि नंतर मग आपण ते वेअर करायचं. हे मनी प्लांटचं झाड आहे जे मी ऑनलाईन मागवलं होतं आणि हे मनी प्लांटचं झाडसुद्धा काय कामाचं आहे आपल्यासाठी हे सुद्धा तुम्ही आवर्जून मला सांगा, कारण हे खूप आपल्यासाठी म्हणजे आपल्यात एक बरकत, घरामध्ये बरकत येते किंवा आपली धनसंपत्ती स्थिर राहते, त्यासाठी हे खूप उपयुक्त आहे आणि हे मी इथं ठेवणार आहे. ओके, हे इथं मी ठेवलेलं आहे. कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटं ह्याला चार्ज करून द्यायचा किंवा फ्रेश कवळं ऊन असतं, कवळं ऊन सकाळचं असतं, त्यामध्ये हे ठेवून द्यायचं असतं. मी ठेवलेलं आहे इथे. थोड्या वेळाने आपण बघणार आहोत. हे फुल बघा किती छान आहे, उमलल्यावर छान दिसतं. हे पण सकाळी काल उमललेलं फुल आहे, हे पण छान दिसतंय. आता उमजलं इथे, तर नंतरच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवते तो वेअर करायचा. तर बऱ्याचशाच टिप्स आहेत ज्या फ्रेश हवेमध्ये असेल किंवा फ्रेश गवतावरती सुद्धा ठेवतात, पण आता मी खाली जाणार नाही आहे, मला कंटाळा आला खाली जायचा. तिकडं आहे गवत वगैरे आमच्या शेताच्या शेजारी राहिले. आता मी नाही, कारण पाऊस पडला मग चिखल खूप झालं, मी नाही जाऊ शकणार तिकडे आता, म्हणून मनी प्लांटच्या झाडावरती मी ठेवले. तुळशीच्या झाडावरती सुद्धा ठेवू शकता किंवा गुलाबाची फुलं जे असतात फ्रेश त्याच्यावरती कळ्यांवरती सुद्धा आपण ठेवून आपलं जे हिलिंग आहे ते सुद्धा त्याला देऊ शकतो. तेच मी तुम्हाला थोड्या वेळाने ते पण दाखवणार आहे, कसं चार्ज करावं आणि कसं हिलिंग करावं. मिठाच्या पाण्यात शक्यतो ठेवू नका, कारण खूप जणांचे क्लायंटचे मी ब्रेसलेट बघितले मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे ते असं मीठ कुठल्यासारखं कसं असं पांढरं होतं, तसं त्या मनी एकदम इटल्यासारखं झालेले आहेत. तसं नाही पाहिजे, फ्रेश पाहिजे मनी, एकदम ते फ्रेश पाहिजेत. आणि मनी एकदम फ्रेश असलं की ते कसं त्याच्या निगेटिव्ह शक्ती कोणती बसली नाही पाहिजे, इटक काही दिसलं नाही पाहिजे. ते मनी एकदम क्लिअरिटी पाहिजे, ब्रेसलेट क्रिस्टल जे आहे ते क्लिअर असावेत. तर तुम्हाला अजून पण याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी सांगते तुम्हाला, तर थोड्या वेळाने सांगते अजून त्याच्यात काय बदल करावे लागतील आणि काय करावे लागेल हे मी तुम्हाला सांगते. आतापर्यंत एवढंच आहे. आणि नंतर गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा कसं तुम्हाला ते हील करायचं आहे, नंतर हातामध्ये घेऊन आपल्या हृदयाच्या जवळ धरून त्याला कसं हील करायचं असतं ते सुद्धा काही गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते. खूप जणांची काही चुका होत असतात त्या बाबतीत आणि नंतर मला विचारतात की हे चुकीच्या पद्धतीने आम्ही वापरलं, त्यामुळे आम्हाला निगेटिव्ह परिणाम याचा झालेला आहे किंवा जे काही घडते ज्यासाठी घेतले त्यासाठी आम्हाला यामधून काही पर्याय किंवा हवा तसं रिझल्ट आम्हाला भेटत नाही. आणि रिझल्ट म्हणण्यापेक्षा कसं आहे माहिती का, आपण लगेच रिझल्ट घ्यायचा नाही त्याच्याकडून. जवळजवळ मी हे मला तर 100% रिझल्ट आहे घेताना घालताना. जवळजवळ मी हे 6 महिने पण नाही झाले, पण बऱ्यापैकी माझ्यामध्ये बदल आहेत, खूप बदल आहेत. आणि आरोग्यासाठी सुद्धा मी घेतलं होतं. माझं आरोग्य म्हणजे PCODचा प्रॉब्लेम होता मला, त्यासाठी मी उजव्या हातात घालते. ते माझं PCODसाठी होतं, प्रेग्नन्सीसाठी मला थोडा प्रॉब्लेम होता, त्यासाठी मी घेतलं होतं. बऱ्यापैकी मला त्याचा पण रिझल्ट चांगला आहे. आणि शारीरिकदृष्ट्या मी सारखी आजारी पडत होते, महत्त्वाचं ते आजारी पडणं कमी झालं, फ्रेशनेस आपला वाढला, तरच आपली हार्मोन्स बॅलन्स राहतात आणि PCODचा प्रॉब्लेम व्यवस्थित व्हायला जातो. तसंच तुम्हाला अजून कोणता आजार असेल किंवा काय असेल किंवा तक्रारी कोणत्या असतील तरी सुद्धा तुम्ही ते यूज करू शकता. पण ते जेव्हा आपल्याला देणार आहे तेव्हा आपण त्यांना तो प्रॉब्लेम क्लिअर सांगावा लागतो की त्याबद्दलच आपल्याला ते घालायचं आहे आणि त्याबद्दलच आपण ते वेअर करायचं आहे. एक ब्रेसलेट घेऊन आपण सगळ्या कारणासाठी वापरू शकत नाही. एकच कारण असावं लागतं, त्याच कारणावर ते हिलिंग करून आपल्यासाठी देत असतात आणि त्यासाठीच आपण जेव्हा घालणार आहे तेव्हा त्या कारणासाठीच आपण स्वतःहून हिलिंग करायची. आपण घरात सुद्धा खूप सारे क्लायंट जिथून आपण घेतले ते सांगतात, कोण सांगत नाहीत कसं ते वेअर करायचं, कसं ते चार्ज करायचं, कसं हिलिंग करायचं. खूप जण सांगतात, खूप जण सांगत नाहीत. आणि जे खरंच रिअल ब्रेसलेट किंवा क्रिस्टल विकतात किंवा देतात, परचेस करतात आपल्याला, ते खरंच आपल्याला त्याचं ट्रेनिंग वगैरे व्यवस्थित देऊन आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. मग अशा मनी प्लांटमध्ये आपण हे ठेवलं होतं, तिथून काढून आणलेलं आहे. आणि आता गुलाबाच्या पाकळ्या मी ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये गुलाबजल मी थोडंसं टाकणार आहे आणि त्यामध्ये ते थोडा वेळ ठेवणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत ज्या मगाशीच आणलेल्या आहेत, तर फ्रेश आहेत, त्या आत्ताच मगाशी आणलेल्या आहेत. आणि हे गुलाबजल आहे, कोणतंही गुलाबजल यूज केलं तरी चालतंय, असं नाही आहे की चांगलं असावं. हे फक्त आपल्याला एनर्जाईज करायचं आहे, चार्ज करायचं आहे, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आणि हे यात ठेवून द्यायचं आहे, हे यामध्ये ठेवून द्यायचं आहे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं, नंतर आपण ते काढायचं आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर घेतलेल्या आहेत, जे आपण हील केलं होतं किंवा आपल्याला हील करायचं आहे. तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला पहिला सांगितलेलंच आहे. तुम्ही असं नाही की तुम्ही हे करावं, तुम्हाला जे अवेलेबल आहे किंवा जे तुम्ही तुमच्या जिथून तुम्ही ब्रेसलेट घेतलंय तिथं जसं तुम्हाला स्टेप सांगतायत तसं तुम्ही केलं तरी चालेल. पण हे नॅचरली आहे, की गुलाब हे नॅचरली आहे, गुलाबजल हे नॅचरली आहे. गुलाबजल नॅचरली नसेल किंवा कंपनीतून ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं जरी असेल तरी सुद्धा हे गुलाबाची पाकळ्या हे नॅचरली आहे, निसर्गाचं दिलेलं एक देणं आहे. त्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्याला सुद्धा किती प्रसन्न वाटतं बघा हे बघितल्यानंतर किंवा हे यात ठेवल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, आपल्याला एक हिलिंग चांगली करण्यासाठी थोडीशी मदत होत असते. तर म्हणून मी जेवढ्या निसर्गातून आपल्याला जेवढ्या भेटतात एनर्जी भेटते ती आपण इथं करायला घ्यायची किंवा त्यामध्ये आपण जास्त इंटरेस्ट घ्यायचा.
तर आता मी यात मगाशी तुम्हाला दाखवलं होतं गुलाबजल सुद्धा मी हे केलेलं आहे आणि याचा वास घ्यायचा नाही आपल्याला. मला मला सुद्धा आता इच्छा व्हायला लागली कारण इथपर्यंत वास येतोय कारण ते गुलाबजल सुद्धा ऍड मी केलेला आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा सुद्धा असं खूप छान असं प्रसन्न असा वास येत आहे, सुगंधित असा वास येत आहे. पण आपल्याला ते वास घ्यायचा नाहीये. किती छान मस्त वाटलंय. आता ह्याला बऱ्यापैकी असं गार, एकदम गार, असं बर्फासारखं गार पडलंय पूर्णपणे. छान वाटतंय. हातात घेतल्यानंतर पूर्ण एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचते आहे. इतकं छान वाटतंय. आता हेच आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. हे जे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. 1 मिनिट हे चालू होतं बघते. नसेल तर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचणार नाही. सगळा आवाज डॅमेज होऊन जाईल. हां. तर हे घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये. उजव्या हातामध्ये घेऊन बरोबर आपल्याला आपल्या हृदयाच्या जवळ धरायचं आहे आणि हे दुसऱ्या हाताने आपल्याला हिलिंग करायचं आहे. जे आपलं नाव आहे ते घ्यायचं आहे निजासाठी. पण हे माझं आहे ते आरोग्यासाठी आहे. हे मी साईडला ठेवून देते. मला एक आहे ते एनर्जाइज करते कारण आपल्याला दोन्ही वेगळ्या पद्धतीची एनर्जी द्यायची आहे. कारण ते आरोग्यासाठी आहे. मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. हेल्थ माझी व्यवस्थित राहावी, मी खुश राहावी, आनंदी राहावी जेणेकरून पीसीओडीचा प्रॉब्लेम नाही असा व्हावा. कारण आजारी जितकं मी थकान म्हणजे असं नाराज राहील किंवा टेन्शन, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत कमी होत नाहीत आपल्या किंवा हसत टेन्शन जरी असलं तरी हसत मस्त मजेत एन्जॉय करत राहत नाही. तोपर्यंत आपला पीसीओडीचा किंवा हार्मोनचा बॅलन्स होत नाही. हे तर तुम्हाला कंपल्सरी माहित आहे म्हणजे लेडीजांना तर माहीतच आहे. तर आता हे आहे माझ्या आर्थिक परिस्थितीसाठी. हे मी इथं धरलेलं आहे. बरोबर आपल्या चेस्टमध्ये बरोबर धरायचं आहे, हृदयाच्या जवळ धरायचं आहे आणि आपल्याला हिलिंग करायचं आहे. मी जे काही बोलणार आहे ते मी तुम्हाला सांगणार नाहीये. पण अश्विनी मोहिते असं माझं नाव आहे. अश्विनी आहे, अश्विनी मोहिते. माझा हा प्रॉब्लेम आहे आणि यासाठी मी युनिव्हर्स आणि माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांना मी प्रार्थना करत आहे, की माझ्या या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहे, माझ्या त्यासाठी मी ते परिधान करत आहे आणि ते माझ्या आयुष्यात सक्षम होऊ दे, माझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटीची एनर्जी येऊ दे आणि येऊ दे नाही, येत आहे. मी फील करत आहे. मला त्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत आणि ह्या ब्रेसलेटमुळे मला सगळ्या एनर्जी माझ्यापर्यंत माझ्या शारीरिक दृष्टीने एनर्जी फील होते आहे आणि मी त्या वेमध्ये आहे म्हणायचं, होऊ देत नाही. आहे मी आता त्या गोष्टी करत आहे, मी त्या गोष्टीमध्ये आहे. स्वतःला असं चार्ज करायचं की ती गोष्ट सध्या आता होतंय आणि तुमच्याबरोबर सुरू आहेत ह्या गोष्टी अशा बोलायच्या. तर आता मी कसं बोलायचं सांगितलंय, पण मी बोलते. तर माझी हिलिंग करून झालेली आहे आणि नंतर मी आपण ह्याला वेअर करायचं आहे. ज्या हातामध्ये तुम्हाला घालायला सांगितले ते वेअर करायचं आहे. आता मी हे वेअर केलेलं आहे. आता ही एनर्जीच ह्याला पूर्णपणे प्रॉपर एनर्जी जेव्हा आपण घालतो तेव्हा ह्याला 45 दिवसानंतरच काढायचं आहे. तोपर्यंत याला काढायचं नाहीये. तुमच्या माहितीनुसार कसं आहे मला माहित नाही. फक्त हे काढायचं नाही. फक्त आपण मैत झालं किंवा आपण एखाद्या मैताला गेलो तर तिथं घालायचं नाहीये आणि किंवा एका स्मशानभूमीमध्ये गेलो तर तिथं जाताना घालायचं नाहीये. जरी तुम्ही बाय चान्स केला तर परत एकदा हील करायचं आहे हे आणि मग घालायचं आहे. हे वाटतं इतकं सोपं नाही. हे खूप कसं माहिती का आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याला जास्त वर्चस्व देत नाहीत. पण बाहेरच्या देशात ना याला क्रिस्टल ना इतकं महत्व देतात की ना त्यांच्यामध्ये आयुष्याचं सार्थक होऊन जातं. आणि ते हिलिंग शारीरिकदृष्ट्या मला तर 100% विश्वास आहे. तुमचा कितपत आहे मला नाही माहिती. पण माझा विश्वास आहे. जेव्हापासून मी हे माझ्या शरीरावर स्पर्श केलेला आहे ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टींवरती मी जितका विश्वास ठेवते तसंच माझ्या एनर्जी चेंज होऊन माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे. पहिल्याची मी अश्विनी मोहिते आणि आताची मी अश्विनी मोहिते. या जमीन आसमानाचा फरक आहे. ह्या वर्षात म्हणजेच जेव्हापासून मी टॅरो रीडिंग मोबाईलवरती सुरू केली किंवा क्रिस्टल वापरायला सुरुवात केली. ते टॅरो रीडिंगचा इतका विषय नाहीये. पण जेव्हापासून मी क्रिस्टल वापरायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी बदल आहेत आणि तसं तुमच्याही आयुष्यात व्हावेत लवकरात लवकर. म्हणून मी हे छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगते आहे. कारण छोट्या-मोठ्या गोष्टीतच आपलं आयुष्य लपलेलं असतं ते आपल्याला शोधता येत नाही. आपण जातो लांब कुठेतरी जात असतो, की माझा हे बदल व्हावा, ते बदल व्हावा. तसं होत नाही. आपलं चूक आपली आपण चुकतो कुठे, आपल्याला चुकतोय काय किंवा आपल्यामधून काय कमी आहे ते आपल्या समोरच असतं, पण ते आपल्याला सापडत नसतं. तर आता हे दुसरं हिलिंग मी करते. हे हेल्थसाठी आहे. हेल्थसाठी जे आहे ते मी माझ्या उजव्या हातात मला परिधान करायचे आहे आणि त्याच्यासाठी मी आता हिलिंग करते आहे. आता हे दुसऱ्या हातामध्ये वेअर केलं मी. तर आता ह्याला आपण काढायचंच नाहीये मी शक्यतो काढतच नाहीये. पण सणवार असलं की जेव्हा बांगड्या भरायच्या असतात तेव्हा मी काढते. कारण ते बांगड्या व्यवस्थित बसत नाहीत. त्यामुळे मी हे काढून ठेवते. थोड्या दिवस तरी काढून ठेवते. आता हे जे आहे ते आपण इथंच ठेवूयात आणि आपल्या एनर्जीकडे आता राशीच्या एनर्जी मी बघणार आहे. त्यात आपण हे इथंच ठेवून बघणार आहोत. जी स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. ओम नमो आदेश.